नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आरटीईची प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा सुरू झालेला आहे। शाळांच्या नोंदी करण्याच्या सूचना शाळांना महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आहेत। एक 4-5 दिवसांमध्ये ऑनलाईन फॉर्म सुद्धा सुरू होणार आहेत। आपल्या यूट्यूब चॅनलच्या अनेक सदस्यांचं असं मत आहे की सर, आम्हाला आमच्या मुलाचं आरटीईमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, परंतु आमच्या मुलाचं वय आरटीईमध्ये बसेल का? किती वय असल्यानंतर माझ्या मुलाला आरटीईमध्ये फॉर्म भरता येणार आहे? समजा नर्सरीला फॉर्म भरायचा असेल तर किती वय पाहिजे, ज्युनियरला फॉर्म भरायचा असेल तर किती वय पाहिजे, सीनियरला फॉर्म भरायचा असेल तर किती वय पाहिजे आणि पहिलीमध्ये जर फॉर्म भरायचा असेल तर किती वय पाहिजे, असे अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहेत। आपण या व्हिडिओमध्ये आरटीई प्रवेश प्रक्रिया 2025-26 यासाठी तुमच्या मुलाचं म्हणजेच बालकाचं वय किती असावं याविषयी A to Z माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी तुमच्या मुलाचं वय किती असावं असा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर तुमच्यासाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे। जर समजा तुमच्या मुलाचं वय हे 3 वर्ष जर असेल तर तुमच्या मुलाला प्ले ग्रुप म्हणजे नर्सरीमध्ये ॲडमिशन घेता येणार आहे। म्हणजे 4 वर्ष 5 महिने आणि 30 दिवसाच्या आतमध्ये आणि 3 वर्ष पूर्ण जर असेल तर तुमच्या मुलाला प्ले ग्रुप म्हणजे नर्सरीमध्ये प्रवेश मिळू शकतो। त्याचबरोबर समजा तुमच्या मुलाला ज्युनियर KG मध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमचं वय हे 4 वर्ष पूर्ण ते 5 वर्ष 5 महिने 30 दिवसापर्यंत तुम्हाला ज्युनियर KG मध्ये ॲडमिशन मिळणार आहे। त्याचबरोबर समजा तुमच्या मुलाला सीनियर KG मध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्या मुलाचं वय 5 वर्ष पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त 6 वर्ष 5 महिने 30 दिवस च्या पेक्षा कमी पाहिजे। 5 वर्षापेक्षा पुढे आणि 6 वर्ष 5 महिने 30 दिवसापेक्षा कमी वय जर तुमचं असेल तर तुमच्या मुलाला सीनियर KG मध्ये ॲडमिशन मिळणार आहे। जर समजा तुमच्या मुलाला पहिलीमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्या मुलाचं वय हे 6 वर्ष पूर्ण पाहिजे। 6 वर्षापासून 7 वर्ष 5 महिने 30 दिवसापर्यंत तुमच्या मुलाचं वय जर असेल तर तुम्हाला पहिलीमध्ये ॲडमिशन मिळणार आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी आपल्या मुलाचं कमीत कमी वय किती पाहिजे, जास्तीत जास्त वय किती पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघितली। आता आपल्या मुलाचा जन्माची तारीख ही कोणत्या असेल तर आपल्याला या 3 वर्षामध्ये किंवा 4 वर्षामध्ये किंवा 5 वर्षामध्ये किंवा 6 वर्षामध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन करता येणार आहे। याविषयी माहिती जाणून घेऊया। या ठिकाणी वयोमर्यादा बघा, 1 जुलै 2021 ते 31 डिसेंबर 2022 यामध्ये जर समजा तुमच्या मुलाचा जन्म झाला असेल तर तुम्हाला नर्सरीमध्ये ॲडमिशन मिळणार आहे। त्याचबरोबर तुमच्या मुलाचा 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021 यामध्ये जर जन्म झाला असेल तर तुमच्या मुलाला ज्युनियर KG मध्ये ॲडमिशन मिळणार आहे। जर समजा 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 मध्ये जर तुमच्या मुलाचा जन्म झाला असेल तर तुमच्या मुलाला सीनियर KG मध्ये ॲडमिशन मिळणार आहे। त्याचबरोबर समजा तुमच्या मुलाचं जन्म हा 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 मध्ये जर झाला असेल तर तुमच्या मुलाला पहिलीमध्ये ॲडमिशन मिळणार आहे। मित्रांनो, या पद्धतीने हा संपूर्ण चार्ट तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे। जर समजा तुमच्या मुलाला सीनियर KGला ॲडमिशन घ्यायचं असेल, ज्युनियर KGला घ्यायचं असेल किंवा पहिलीला घ्यायचं असेल किंवा प्ले ग्रुपला घ्यायचं असेल तर तुमचं कमीत कमी वय किती पाहिजे, जास्तीत जास्त वय किती पाहिजे हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा विषय तुमची वयोमर्यादा सुद्धा तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे। तुमच्या मुलाची जन्मतारीख ही खूप मॅटर करतं तुमच्या एज ठरवण्यासाठी। त्यामुळे मित्रांनो, हा चार्ट जो आहे हा चार्ट व्यवस्थित समजून घ्या आणि या चार्टच्या आधारे तुम्हाला कळणार आहे की तुमच्या मुलाला कोणत्या वयोगटाच्या नुसार कोणत्या वर्गामध्ये प्रवेश मिळणार आहे। समजा कधी कधी काय होतंय मित्रांनो, तुमचा मुलगा आता सीनियर KGला शिकतोय परंतु त्याचं वय जर समजा 6 वर्ष पूर्ण असेल आणि 7 वर्षापेक्षा कमी जर असेल तर तुमच्या मुलाला RTE मध्ये पहिलीला ॲडमिशन मिळू शकतो। त्याचबरोबर समजा ज्युनियरला असेल पण मात्र त्याचं वय जर समजा जास्त असेल तर सीनियरला ॲडमिशन घेऊ शकतो। म्हणजे तुम्ही आता RTE मध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही तुमचा मुलगा कोणत्या इयत्तेमध्ये शिकतोय ह्या गोष्टी बघायच्या नाही, तर तुमच्या मुलाला RTE मध्ये प्रवेश घेण्यासाठी तुमच्या मुलाची वयोमर्यादा किती आहे या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे। कमीत कमी किती वय आणि जास्तीत जास्त किती वय या सगळ्या गोष्टीचा विचार जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला येणाऱ्या RTE प्रवेश प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होणार नाही। त्यामुळे मित्रांनो, ज्यावेळेस तुमच्या RTE प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन फॉर्म मागवले जाणार आहे किंवा फॉर्म सुरू होणार आहेत त्यावेळेस धावपळ होऊ नये यासाठी तुम्ही या चार्टचा व्यवस्थित अभ्यास करून घ्यायचा आहे आणि पूर्व तयारी म्हणून हा चार्ट तुमच्याजवळ ठेवून द्यायचा आहे। या चार्टची तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुमच्याजवळ ठेवू शकता।
त्यामुळे तुम्हाला पुढे येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. तुम्हाला एक अंदाज येणार आहे की आपल्या मुलाला कोणत्या वर्षासाठी कोणत्या इयत्तेमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.